नमस्कार मंडळींनो, आज आहे आमच्या बाचीच्या लग्नाची मुख्य खरेदी, ज्याच्यामध्ये तिच्या लग्नाच्या साड्या, नवरदेवाचे कपडे आणि इतरही पाहुण्यांची बरीचशी कपड्याची खरेदी आज होणार आहे। आज घरातली देवपूजा करून तिच्या छोट्याशा गोड भाचीसोबत आज माझी भाची आणि तिची गोड भाची असं तिघांचं कॉम्बिनेशन खूप छान झालेले। घरातल्या थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन आज लग्नाची मेन खरेदी चालू होणार आहे। घरातले काही पाहुणे आलेले आहेत, काही प्राप्तीच्या सासरची मंडळी आलेले आहेत, ह्यात त्यांच्या ह्या ननंदबाई आहेत आणि ह्या मस्तपैकी ह्या दोघी मामी भाची आधी आम्ही दोघी मामी भाची खरेदी करत होतो, आता ह्या दोघी मामी भाची खरेदी करणार आहेत। ही गोड शुभ्रा मामीचा हात धरून आपली चालली आहे मामीसोबत। इथे नवरदेवाची एंट्री झाली आहे मस्तपैकी आणि ही मंडळी चालली आता त्यांच्या लग्नाची शॉपिंग करण्यासाठी। प्रचंड गर्दी आहे मूलचंदला। दिवाळी प्लस लग्नाची खरेदी इथे चालू होणार आहे आणि ही काही मोठी काही ज्येष्ठ मंडळी इथं आलेली आहेत, प्राप्तीच्या आजोबा देखील आलेले आहेत। गोड स्माईल चालू आहे नवरदेवाची वेगळीच। इथे सगळी मंडळी कपडे बघतायत लावून, शूटिंग घ्यायला थोडीशी अडचण होत होती। चालू आहे चर्चा सगळ्यांच्या, प्रत्येकाच्या काय घ्यायचं काय नाही। त्याच्यामध्ये प्राप्तीच्या मैत्रिणी देखील आलेल्या आहेत। फुल मार्केट भरलेलं होतं आणि त्यातली त्यात आता ह्या शॉपमध्ये सुद्धा तितकीच गर्दी बघायला मिळते। त्यातला एक ड्रेस हा खूप सुंदर ड्रेस छान त्यांच्या अंगावर दिसत होता आणि प्राप्तीने देखील एक साडी ट्राय केली सेम रंगाची। त्याच्यानंतर फायनल झाल्या आणि नऊवारी पण आवडली, ग्रीन कलरची, बॉटल ग्रीन कलरची, त्या पण फायनल झाल्या आणि खरेदी संपली। आता सगळी मंडळी शॉपमधून बाहेर निघत आहेत आता, कारण घरी पण बाकीची मंडळी वाट बघत होती। बरेच मंडळी गेली होती आणि काही मंडळी घरीच होती, कारण गल्लीतल्या पण आमच्याकडे पद्धत असते की नवीन साड्या ज्यावेळेस आणतात तर त्यावेळेस त्या सगळ्यांना दाखवण्याचा मान असतो। आणि हे बघा आता हे सगळे घरात जमलेले आहेत सगळ्या मंडळी, संध्याकाळ झालेली आहे आणि एक जण प्रत्येकजण साडीचं कौतुक करते की ही साडी छान आहे, ही कौतुक करते त्याचं, ही कलर छान घेतला आहे, असं तसं चालू होती चर्चा। आमच्या पण गप्पा चालू होत्या आणि त्यात हळदी कुंकवाचा पण छोटासा कार्यक्रम असतो की बायका ज्यावेळेस येतात त्यांना दाखवायचं असतं। नवरीबाईचं सगळीकडे कौतुक चालू होतं, कारण प्रचंड गर्दी होती, त्याच्यामुळे खरेदी पण काय काय चालू होती त्याचं सगळं शूट घेता आलं नाही, पण जेवढं घेतलं तेवढं ट्राय केलं आहे। एक ड्रेस चालू होता बघणं, प्रत्येकाचं एक साड्या बघत होत्या, काही ताई येतच होत्या आणखीन, पण उशीर झालेला असल्यामुळे त्या आपल्या येणं चालू होतं। इथे हळदी कुंकवाचा प्राप्तीच्या काकू सगळ्यांना हळदी कुंकवाचा मान देत आहेत, सगळ्यांना हळदी कुंकू लावत आहेत। काही जण साड्यांचं वेट बघतायत, काही जण रंग बघतायत। इथे हा छोटासा मस्त नवरदेवाच्या मांडीवर बसून मजा करतोय। इथे प्राप्तीनं पण हळदी कुंकू लावून म्हणजे सगळ्यांच्या पाया पडायला सांगितलं। प्रत्येकजण मस्त त्या साडीबद्दल चालू होती चर्चा। आम्हाला ही आवडली, बजेटमध्ये बसली। हळदीचे कपडे घेण्यात आले दोघांचे सेम नऊवारी काष्टा घेण्यात आले। लग्नगर म्हटलं की असा गोंधळ पाहिजेच आणि त्याच्याशिवाय ती मज्जाच येत नाही। तो गोंधळ नसला ना की मज्जा नसते। असंच ह्या ताईच्या गल्लीमधल्या सगळ्या बायका आहेत, सगळ्या मस्त कुठलाही कार्यक्रम असला की सगळं घर भरून जातं। घर साधं जरी असलं तर माणसं खूप गोड आहे तिथली आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम जो लग्नापर्यंत येईल ती काहीतरी वेगळीच मज्जा राहील। काही पूजा राहतील, काही गोष्टी राहतील आणखीन की ज्या मी तुमच्यासोबत शेअर करत राहील। इथे मला पण हा कलर छान वाटला म्हणून त्याचे पण माझं कौतुक चालू होतं की बरं झाला हा कलर घेतला आणि तो उठून दिसतोय छानपैकी। प्रत्येकजण आपापल्या परीने सांगत होतं की हां ही साडी छान आहे, हा कलर छान आहे, हिची डिझाईन छान आहे, काहीतरी युनिक आहे। ही रजवाडी मारवाडी पद्धतीची साडी आहे, ती प्राप्तीसाठी घेतली आणि त्यांनी पण नवरदेवानी पण रजवाडीच घेतला आहे। इथे नवरीचे मामा पण कौतुक करतायत या गोष्टीचं आणि अशा पद्धतीने हा आमचा साडी खरेदीचा हा व्हिडिओ इथेच संपलेला आहे। सगळ्यांनी तारीफ केली छानपैकी, जाताना प्राप्तीला छान गोड बोलले, सगळेजण आशीर्वाद दिला, प्राप्तीने सगळ्यांच्या पाय पडले। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।